आठवडाभर ना गोडाधोडाचं खाऊन खूप कंटाळा आला आहे. तुम्हाला पण आला आहे का? मग चला आपण चिकन हंडी बनवूया. खूप भारी लागते मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली चिकन हंडी. तर इथं मी चिकन घेतलं आहे आणि आता त्याला मॅरिनेट करून घेते. मॅरिनेट करण्यासाठी मी इथं हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली, तसंच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दही टाकायचे. तर इथं दही टाकून घेतले मी आणि कोथिंबीर नंतर ॲड केली. आता हे सगळे व्यवस्थित या चिकनला मसाल्यात चोळून घ्यायचेत आणि याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे चिकनमध्ये व्यवस्थित मसाले मुरले जातील. आता इथं मी कढई गॅसवरती ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले, नंतर टाकला चिरलेला कांदा. कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो. तर इथे 3 टोमॅटो घेतलेत आणि मस्त त्याला चिरून वगैरे घेतलं आहे. आता कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ टाकायचं. मिठाने काय होतं, पाणी सुटतं आणि कुठलीही वस्तू पटकन शिजली जाते. दालचिनीचा एक तुकडा, तसंच काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची मी याच्यामध्ये ॲड केली. सगळा मसाला भाजून घेतला आणि थंड झाल्याच्या नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलं. सगळ्यात जास्त मी चिकन हंडी आणि मटण हंडी कुठं खाल्ली असेल, कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये खाल्ली नाही, कुठल्याच हॉटेलमध्ये खाल्ली नाही, तर गावाला आजीच्या हातची खाल्लेली. कारण गावाला आजी आठवड्यातून एकदा बाजारात जायची आणि चिकन मटण जे काही ते घेऊन यायची आणि मातीच्या भांड्यात शिजवायची, मस्त बनवायची. काय इथं मी काय बनवले याच्यापेक्षा पण भारी आजीच्या हातच्या स्वाद लागायचा. कारण ते माती, गावची माती आणि गावच्या मातीच्या भांड्यात बनवलेला तो स्वाद आहे ना, तो मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. एवढ्या भारी स्वादची ती चिकन हंडी, मटण हंडी जे काही असेल ना ती बनवायची. आता बघा मी हंडीमध्ये तेल टाकलं, नंतर तेजपत्ता टाकला, लाल मिरची टाकली आणि वाटून घेतलेला मसाला टाकला. तसंच रोजच्या वापरातले बेसिक मसाले जसं हळद, घरचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धणा पावडर, गरम मसाला हे सगळं टाकून दिले आणि व्यवस्थित चिकनमध्ये हा मसाला मिक्स केला आहे. आता इथं आलं लसूण टाकायचं विसरलेले, म्हणून मी काय केलं, साईडला कढईमध्ये आलं लसूण फ्राय केलं आणि म्हणजे आलं लसूणची पेस्ट फ्राय केली आणि याच्यामध्ये टाकून दिली. नंतर जेवढं लागतं तेवढं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि कसुरी मेथी टाकली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोथिंबीर पण मी ते चिरून घातली. मिक्स करून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनटापर्यंत याच्याकडे बघायचं नाही, चांगलं शिजून घ्यायचं. 20 मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे. काय भारी दिसते बघा. कोथिंबीर टाकायची याच्यावरती आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं. तर नुसती दिसायलाच नाही तर खायला पण खूप भारी झालेली चिकन हांडी. आता कशाची वाट बघायची, मस्तपैकी गरमागरम वाफळलेला भात परातीमध्ये वाढून घ्यायचा. भाकरीबरोबर पण मस्त लागते, भाताबरोबर पण भारी लागते, पण मला ना भाताबरोबरच जास्त करून खायला आवडतं. तर कशी झाली चिकन हंडी नक्की मला